सद्विद्या ही केवळ पुस्तके वाचून किंवा प्रवचनं ऐकून मिळत नाही, तर ती मिळवण्यासाठी एक माध्यम आवश्यक असते, ते म्हणजे सत्संगती. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की ज्याप्रमाणे पारसा स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, त्याचप्रमाणे सज्जनांच्या सहवासात आल्यावर सामान्य माणसाचे रूपांतर एका ज्ञानी व्यक्तीत होते. सद्विद्या निरूपण या मालिकेच्या चौथ्या भागात आपण हेच समजून घेणार आहोत की आपल्या प्रगतीमध्ये आपल्या संगतीचा किती मोठा वाटा असतो. समर्थांच्या मते सज्जनांच्या संगे सद्विद्या लाभे, अज्ञान हे सुभे नासो न जावे. म्हणजेच जेव्हा आपण अशा लोकांच्या सहवासात राहतो ज्यांचे विचार शुद्ध आहेत आणि ज्यांचे आचरण सात्विक आहे, तेव्हा आपली बुद्धी आपोआप योग्य दिशेनं चालू लागते. दुष्ट संगतीमुळे जसा माणसाचा अधपात होतो, तसाच सत्संगतीमुळे माणसाचा उद्धार होतो. आजच्या जगात आपण ज्याला नेटवर्किंग किंवा सायकल ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतो, त्याचे महत्त्व समर्थांनी सांगितले होते. आपण ज्या 5 लोकांसोबत आपला जास्तीत जास्त वेळ घालवतो, तसेच आपण बनतो. जर आपल्या भोवती सतत नकारात्मक, स्वार्थी आणि अज्ञानी लोक असतील, तर आपल्याला कधीच सद्विद्या मिळणार नाही. उलट जे लोक नेहमी ज्ञानाच्या, परोपकाराच्या आणि विवेकाच्या गोष्टी करतात, त्यांच्या सहवासात राहिल्याने आपल्या मनातील शंका दूर होतात आणि जीवनाचे ध्येय स्पष्ट होते. सत्संगती म्हणजे केवळ संतांच्या चरणाशी बसणे नव्हे, तर त्यांच्या विचारांचे पालन करणे होय. ज्यांच्या सहवासात गेल्यावर आपल्यातील अहंकार कमी होतो आणि सेवेची ओढ लागते, तीच खरी सत्संगती. जर तुम्हाला जीवनात बदल हवा असेल, तर आधी आपली संगत तपासा. सद्विद्या मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सज्जनांच्या विचारांचा अखंड ध्यास घेणे. समर्थांचे हे अमूल्य विचार समाजापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.